नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात. अहो, मी सांगेन पण तुम्हाला ऐकून जर वाईट वाटलं तर. मी तिला अगदी बेधडक बोललो. तू सांगशील तर मला समजेल ना. आता तिच्या स्वरामध्ये उत्सुकता वाढली होती. त्याचं काय झालं मॅडम, मगाशी ती काम करताना तिच्या हातून पेन खाली पडलं. ते पेन घेण्यासाठी ती खाली वाकली आणि तिच्या टॉपमध्ये जे दिसायला हवं ते दिसलंच नाही. आता जर काही असेल आतमध्ये तरच दिसेल ना. असं बोलताना तिची आणि माझी नजरानजर झाली आणि ती अशी काही लाजली की जसं काही मी सर्व पाहिले. जर आत काय असेल तर मला दिसणार ना, म्हणून मला हसायला आलं. मी तिच्याकडे हसता हसता पाहिलं तर तिच्या सुंदर चंद्रमुखावरती लाजेची लाली चढली होती. ती काहीच न बोलता तिथून निघून गेली. मला असं वाटलं की ती रागावली तर नाही ना. मग मी माझं काम संपवून आपला घरी निघून आलो. ती आता माझ्याशी हळूहळू मन मोकळेपणानं बोलू लागली होती. तिच्यामध्ये बराच बदल होत होता. प्रथम पाहता असं वाटलं नव्हतं की ती एवढी मोकळी असेल बोलायला. मी किचनमध्ये पाणी प्यायला गेल्यावर ती मला हळूच विचारत असे, चहा पिणार का. मी ऑफिसमध्ये बराच वेळ घालवत असल्यामुळं ती माझ्याशी मन मोकळेपणाने बोलायला लागली होती. सगळे गेल्यावर जर तिचा नवरा नसेल तर माझ्या बाजूला बसून मी काय काम करतो हे पाहत ती माझ्याशी गप्पा मारायची. हे आता नित्याचंच झालं होतं आणि आता तिला माझ्याशी बोलण्यामध्ये संकोच वाटत नव्हता. एकदा माझ्यासोबत गप्पा मारत असताना तिचा नवरा अचानक बाहेरून आला. माझ्या टेबलजवळ थांबला आणि माझ्यासोबत थोडं कामाचं बोलला. मग त्याच्या बायकोकडे वळून म्हणाला, काय मॅडम, काय गप्पा चालू आहेत. त्यावर तिनं लगेच उत्तर दिलं, अहो घरात बसून कंटाळा येतो म्हणून सहज याच्यासोबत बसून हा काय काम करतो ते पाहत होते. म्हटलं पाहूया आपल्याला जमतंय का. काय रे, मला जमेल का हे काम, ती माझ्याकडे पाहत म्हणाली. नक्कीच मॅडम, एवढं काही कठीण नाही, जमेल तुम्हाला. 2-3दा पाहिलं की तुम्ही सुद्धा सहज कराल काम. मी जरा हळूच आवाजात म्हणालो, अहो मी शिकू का काम. मला खरंच घरात बसून खूप कंटाळा आलाय आणि हो, सगळे गेल्यावर मी याच्याकडे काम शिकेल, चालेल ना. ती जरा त्याला लाडातच म्हणाली. आता एवढ्या लाडात म्हटल्यावरती त्याची काय बिशादाय नाही म्हणायची. मायला नाही बोलला तर रात्री तिनं पलंगावर झोपायला तरी दिलं असतं का, असं माझ्या मनात आलं. शेवटी त्यानं एखाद्या नंदीबैरासारखी मान हलवली आणि आतमध्ये निघून गेला. आत निघून गेल्यावर तिनं माझ्यासमोर हात केला आणि टाळी दिली. मग मी कशाला मागे राहतोय, मी लगेच तिच्या हातावरती हळूच टाळी वाजवली. काय मुलायम स्पर्श होता तिच्या हाताचा. प्रथम स्पर्श झाला होता. एकदम मऊ सशाच्या अंगावरती हात फिरवल्यासारखे मला वाटलं होतं. आता सगळे गेल्यावरती माझ्याकडे येऊन बसली. माझ्याशी निवांत गप्पा मारायची. आता माझ्याबरोबर बोलताना आम्ही मध्येच चावट गोष्टी सुद्धा करायचो आणि त्याबद्दल तिला काही विशेष वाटायचं नाही. ती बिनधास्त बोलायची. मध्येच ती एखादा चावट जोक सुद्धा ऐकवायची. कामाच्या बाबतीत तिला जराही इंटरेस्ट नव्हता. तिला घरात एकटीला राहून कंटाळा आला होता. कोणाशी गप्पा मारायच्या म्हणून ती माझ्यासोबत जास्त वेळ घालवू लागली. कधी कधी तर मला म्हणायची, मी मॅडम आहे ना, मग माझं तू ऐक आणि अजून थोडा वेळ थांब. मला काय थांबायला लागायचं. माझ्यासाठी खायला नवनवीन पदार्थ सुद्धा तीच करायची. माझी तर मजा होती. कधी कधी तर मला ती स्वतःच्या हातचं जेवण खाऊ घालायची. असेच हळूहळू दिवस चालले होते. एकदा सगळे गेल्यावरती मी एकटाच होतो. मी कम्प्युटर चालू करून नेटवर माझे मेल चेक करत होतो. मेल चेक करून झाल्यावर काय काम करायचं ते पाहत होतो आणि म्हणून मी आपली साईट उघडली आणि मग जरा बसलो चावट गोष्टी पाहत. त्यामध्ये एक नमिता भाभीची जबरदस्त कथा होती. ती वाचण्यामध्ये मी एकदम दंग होऊन गेलो. तेवढ्यात माझ्या मागून खांद्यावर कोणाचा तरी स्पर्श जाणवला. मी लगेच ती विंडो बंद केली. काय होतं रे ती विंडो ओपन कर, मला पाहायची आहे. तिचा स्वर थरथरत होता. पण मॅडम, मी काही बोलायच्या आतच तिनं मला गप्प केलं. स्वतःच्या थरथरत्या हातांनी ती विंडो तिनं ओपन केली. ती माझ्या बाजूला बसून ते वाचायला लागली. ती वाचण्यात एकदम दंग झाली होती.
मी तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव क्षणोक्षणी बदलत असलेले पाहत होतो. आणि जेव्हा या कथेचा शेवट होतो तेव्हा ती माझ्याकडे पाहून फक्त माझा हात दाबते. माझ्या नसानसातून एक शिरशिरी अगदी मस्तकापर्यंत दौडत गेली. माझा दुसरा हात तिच्या हातावर येऊन स्थिरावला. तिचा खांदा माझ्या दंडाला घासत होता. तिच्या हातामध्ये माझा हात होता आणि तिच्या उबदार आणि मऊ हातात हात असाच ठेवावा असं मला वाटत होतं. तो त्या कथेचा पहिलाच भाग होता. तो पूर्ण वाचून झाल्यावर तिनं माझ्याकडे पाहिलं. तिचा चेहरा लाल झाला होता. ओठ कंप पावत होते. नाकपुड्या थरथरत होत्या. माझी मात्र हात लावायला सुद्धा फाटत होती. एक अनामिक भीती माझ्या मनामध्ये घर करून होती. नोकरीच्या निमित्तानं असेल कदाचित. पुढचा भाग कधी येणार आहे? तिचा स्वर आता अडखळत होता. मी मात्र तिला सांगितलं की पुढचा भाग आला का मी सांगेन. माझ्याकडे पाहताना तिच्या डोळ्यामध्ये मला एक वेगळीच चमक दिसली. ती धावतच आपल्या बेडरूममध्ये गेली. मीही तिच्या मागे गेलो. मला वाटलं नक्की काय झाले. तर बाथरूमचा दरवाजा तोपर्यंत बंद झाला होता. मी दरवाजाजवळ उभा राहिलो तर आतून हुंकार आणि सुस्कारे ऐकू येत होते. ती जोरजोरामध्ये हंबरण्याचा आवाज मला येत होता. मग थोड्या वेळानं हुश्य करत तो आवाज बंद झाला. माझ्या मनात आलं की हिनं नक्की काय केलं असेल. आणि मग मी ते सगळं इमॅजिन करू लागलो. आणि मी तसाच उभा होतो तेवढ्यात तिनं दरवाजा उघडला आणि मला समोर पाहून ती थबकली. मी चुकलो होतो. मला असं तुमच्या मागे यायला नको होतं. तू काय करतोयस इकडे? तिच्या आवाजामध्ये पुन्हा थंडपणा होता. मी पाहायला आलो होतो मॅडम, तुम्हाला काही झालं का ते अचानक? तिच्या घामेजलेल्या काकाकडे पाहत मी तिच्या तोंडाकडे पाहत बोललो. तिनं माझ्याकडे पाहिलं आणि मोहक चेहऱ्यावरती एक स्मितरेखा उमटली. काहीही न बोलता ती आपल्या बेडवरती जाऊन पडली. तुझी हरकत नसेल तर माझ्यासाठी एक कॉफी करून आणशील? तिच्या आवाजाने मी भानावर आलो. माझं लक्ष तिच्या कमनीय देहावर होतं. ती बोलल्यावर मात्र मग मी किचनमध्ये जाऊन तिच्यासाठी कॉफी बनवली. कॉफी हातात घेऊन येताना माझा हात थरथरत होता हे पाहून तिला हसायला आलं. काय झालं हसायला? आता प्रतिप्रश्न झाला. हो काय नाही. तिनं कॉफी पिता पिता फक्त मान डोलावली. माझ्या हाताला धरत तिनं मला तिच्या बाजूला बसवलं. माझा हात हातात घेऊन तिनं माझ्याकडे पाहिलं तर तिचा चेहरा आता शांत दिसत होता. तिनं बोटांनीच आपलं समाधान केल्याचं तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. काय पाहतोयस एवढे टक लावून माझ्याकडे? पहिल्यांदाच पाहतोयस का? तू एक चांगला मित्र आहेस म्हणून तुला सगळं सांगते. माझ्या भावना अनावर झाल्या होत्या म्हणून मी मगाशी बाथरूममध्ये गेले होते आणि माझ्या बोटांनीच माझ्या भावना मी काढून टाकल्या. हे तिच्या तोंडून ऐकून तर मी उडालोच. अरे जा ना आत बाथरूममध्ये. तुझी पॅन्ट बघ कशी फुगली. तू पण हलका होऊन ये. मला काही वाईट वाटणार नाही. माणूस म्हटलं की या भावना आल्याच. तू जा बाथरूममध्ये. आणि ती खळकन हसली. मी मात्र एखाद्या यंत्रवत माणसासारखा उठलो आणि तिची आज्ञा समजून बाथरूमकडे गेलो. हे सगळं ऐकून तर माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर गेलं होतं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं त्या दिवशी आम्ही तेवढ्यावरच थांबलो. पण आता पुढे नक्की काय होईल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.